नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बीड आणि हिंगोली जिल्ह्याची पोलीस पाटील भरती जी आहे ती नुकतीच जाहीर झालेली आहे आणि आपल्याकडे 1 महिन्याचा वेळ आहे. या 1 महिन्याच्या वेळेचा सदुपयोग करून तुम्हाला 70 प्लस मार्क्स या ठिकाणी लेखीमध्ये कशा पद्धतीने घ्यायचे आहेत, त्या पेपरचं स्वरूप काय आहे, त्या पेपरमध्ये कोणकोणते विषय असणार आहेत, तुम्हाला पुस्तक कोणतं वापरायचं आहे आणि अभ्यास कसा करायचा आहे, या संदर्भातली जी काही स्ट्रॅटेजी आहे, ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. मित्रांनो, मी गेले महिनाभर सांगत होतो की पोलीस पाटील भरती 36 जिल्ह्यांची पोलीस पाटील भरती ही इन प्रोसेस आहे आणि कोणत्याही क्षणी ही जाहिरात येऊ शकते. मागच्या वेळेला नगर परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका होत्या, त्यामुळे या जाहिराती थांबलेल्या होत्या आणि ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या इलेक्शन नाहीत, त्या ठिकाणच्या भरती जाहीर झालेल्या आहेत आणि आत्तासुद्धा मी तुम्हाला सांगतो, की ज्या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका संपल्या, की अजून 15 दिवसानंतर तुम्हाला बाकीच्या जिल्ह्यांच्या सुद्धा जाहिराती या ठिकाणी बघायला मिळतील. तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांनी गाफील न राहता अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि कसा अभ्यास करायचा, कसे 70 प्लस मार्क्स घ्यायचे आणि मग त्याची पात्रता वगैरे काय आहे पात्र होण्यासाठी, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की आता तुमचे फॉर्म भरायला सुरू होईल आणि फॉर्म भरायला सुरू झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कागदपत्रे. लक्षात ठेवा, कागदपत्रे ही कागदपत्रे मित्रांनो ज्या वेळेस तुमची जाहिरात डिक्लेअर झाली किंवा जाहिरात पब्लिश झाली त्याच्या अगोदरची असणं आवश्यक आहे. त्याच्या अगोदर किंवा तुम्ही फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा, शेवटची तारीख, फॉर्म भरण्याची जी तुमची शेवटची तारीख आहे, या शेवटच्या तारीखचे म्हणजे तारखेपर्यंतचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे सांगण्याचं मित्रांनो एकमेव कारण आहे, की बरेचसे विद्यार्थी आपले जालना पोलीस पाटील भरतीसाठी सिलेक्ट झालेले होते, परंतु ज्यावेळी कागदपत्र तपासणीसाठी ते गेले, त्यावेळेला त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट ही पेपर झाल्यानंतर म्हणजे तुमची जाहिरात पब्लिश होऊन फॉर्म भरल्याच्या नंतरचे डॉक्युमेंट होते. त्यामुळं काही जणांना या ठिकाणी घरी बसावं लागलेलं आहे आणि म्हणून तुम्ही फॉर्म भरत असताना ज्यांनी अजून काही डॉक्युमेंट काढली नसतील तर त्यांनी आताही काढून घ्या. तुमच्याकडे फॉर्म भरायला अजून वेळ आहे. फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंतचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्ही आता फॉर्म भरला, फॉर्म भरताना काही कागदपत्र आता ॲक्सेप्ट केली जातात, काही केली जात नाहीत. परंतु तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता, सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो, की सिलेक्ट होऊन पोलीस पाटील पदाच्या परीक्षेमध्ये पोलीस पाटील पद हे मिळून सुद्धा काही विद्यार्थी आपले या डॉक्युमेंटमुळे बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे तुमचं असं होऊ नये. त्यामुळे सगळी कागदपत्र तुमच्याकडे योग्यरित्या असतील याची खात्री करा आणि सगळे डॉक्युमेंट अपलोड करा. कारण ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहे त्यावेळेला तुमच्याकडे ती सगळी कागदपत्र जी तुम्ही फॉर्मच्या वेळी भरलेली आहे तीच कागदपत्र तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. नाहीतर तुम्ही परीक्षा पास होऊन सुद्धा अपात्र राहणार आहे. काय काय घडामोडी घडतात या पोलीस पाटील परीक्षेच्या अगोदर याच्याविषयी सुद्धा मी जालन्याच्या पोलीस पाटील पदाच्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी ट्राय करत होते त्यांना सांगितलेलं होतं. तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, की काय असतं, कोण लोक काय करतात, तुम्हाला कसं मागं खेचण्याचा प्रयत्न केला जातो, तुम्हाला या भरतीपासून थांबवण्याचा कसा प्रयत्न केला जातो, या सगळ्या गोष्टी आपण पेपर होईपर्यंत तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, आपल्याशी कनेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही 100% पोलीस पाटील होणार या एकाच उद्देशानं तुम्ही आपल्या चॅनेलशी जोडायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की शेवटच्या तारखेपर्यंतचं फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे, त्या शेवटच्या तारखेपूर्वीचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि जर नसेल, एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ता नसेल आणि तुम्ही सिलेक्ट झाला आणि मग नंतर तुम्ही जर ते डॉक्युमेंट दाखवलं किंवा काढायला गेला आणि ते जर सबमिट केलं, तर तुम्हाला या ठिकाणी भरती प्रक्रियेतून बाद केलं जातं. आपले बरेचसे विद्यार्थी अशा पद्धतीनं बाद झालेले आहेत. म्हणून मी तुम्हाला हा महत्त्वाचा मुद्दा सांगितला. आता आपण या ठिकाणी बघा, की पोलीस पाटील पदासाठी आपल्याला 70 प्लस गुणांची स्ट्रॅटेजी या ठिकाणी बघायची आहे. मग पेपर किती असतो? 100 गुणांचा. म्हणजे टोटल भरती प्रक्रिया ही 100 गुणांसाठी असते. आता मी तुम्हाला पेपरचं स्वरूप सांगणार आहे.
100 गुणांची या ठिकाणी परीक्षा होते आणि या 100 गुणांच्या मध्ये तुम्हाला लेखी आणि तोंडी किंवा यालाच आपण काय म्हणतो मुलाखत. बघा, लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा किंवा मुलाखत. लेखी परीक्षेसाठी गुण असतात 80 आणि तोंडी परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी गुण असतात 20 गुण. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आहे की या 80 पैकी जर तुम्हाला 45% मार्क्स मिळाले तरच तुम्ही या मुलाखतीसाठी पात्र होता, अन्यथा तुम्ही या मुलाखतीसाठी पात्र होत नाही. म्हणजे बघा, 80च्या जर 45% काढायचे झाले तर 36 गुण तुम्हाला परीक्षेमध्ये मिळणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला 36 गुण परीक्षेमध्ये मिळाले नाही, या लेखी परीक्षेमध्ये जर का 36 गुण तुम्हाला प्राप्त करता नाही आले तर तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं जाणार नाही. तुम्हाला जर 36 गुण मिळवता आले नाहीत तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या गावचे पोलीस पाटील होण्याच्या लायक नाही, तुमच्याकडे ती पात्रता नसणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी 36 गुण कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त करणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जालना जिल्ह्यामध्ये अशी काही गावं होती मित्रांनो बघा, की एका गावामध्ये 9, एका गावामध्ये 11, एका गावामध्ये 13 अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते. 12-12, 13-13, 11-11 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते. परंतु एका गावामध्ये काय झालं की 11 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि 11 पैकी एकाही विद्यार्थ्याला या ठिकाणी 36 गुण घेता आलेले नाहीत. त्यामुळं ते 11च्या 11 विद्यार्थी या ठिकाणी अपात्र झालेले आहेत आणि त्या गावचं ते पद जे आहे ते पद रिक्त राहिलेलं आहे. आता त्या गावच्या 35 मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांनी मला कॉल केला होता की सर सगळ्यात जास्त मार्क्स मला आहेत, बाकीच्या विद्यार्थ्यांना 31, 35, कुणाला 29 आहेत, कुणाला 28 आहेत, परंतु मला मात्र त्या सर्वांच्या मध्ये 35 मार्क्स आहेत, तर मला पोलीस पाटील म्हणून माझं सिलेक्शन करतील का? तर मित्रांनो लक्षात ठेवा की हा विद्यार्थी जो आहे 35 मार्क्सवाला की तो त्याच्या गावामध्ये टॉपर होता, परंतु त्याला त्या पदासाठी त्याचा विचार केला गेला नाही, कारण 36 गुण जर मिळाले नसतील तर तो विद्यार्थी या ठिकाणी अपात्र असणार आहे. आणि जर तुम्हाला 36 गुण नाही मिळाले आणि जर तुम्ही अपात्र झाला तर ती जी तुमच्या गावची जागा आहे ती जागा रिक्त राहणार आहे. त्यामुळं एका गावामध्ये तर एकच विद्यार्थिनी होती, लक्षात ठेवा, एकच विद्यार्थिनी होती आणि त्या एका विद्यार्थिनीला सुद्धा हे 36 गुण घेता आलेले नाही आणि ती अपात्र ठरलेली आहे. लक्षात ठेवा, ईडब्ल्यूएसचा खूप मोठा विषय जो होता, ईडब्ल्यूएसला बऱ्याच ठिकाणी आरक्षण जाहीर झालेलं होतं आणि बऱ्याचशा गावांमध्ये ईडब्ल्यूएसचा विद्यार्थी नसल्यामुळं एका गावामध्ये फक्त एकच विद्यार्थिनी होती की तिच्याकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र होतं. म्हणजे केवढा मोठा चान्स होता, केवढी मोठी संधी या विद्यार्थिनीकडे होती. हिनं फक्त जर 36 गुण मिळवले असते तरी हिला तोंडी परीक्षेची किंवा लेखी मुलाखतीची सुद्धा हिला गरज नव्हती. या फक्त लेखी परीक्षेवरतीच तिचं सिलेक्शन झालं असतं. परंतु मित्रांनो त्या विद्यार्थिनीला हे 36 मार्क्स घेता आलेले नाहीत, त्यामुळे एकटी असून सुद्धा ती त्या गावातनं अपात्र झालेली आहे. असे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे आहेत, त्यांचे रिप्लाय सुद्धा माझ्याकडे आहेत, त्यांचे मेसेज आलेले सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. तुम्हाला जर का ते बघायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती जा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि तिथं तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या 80 पैकी किमान तुम्हाला 45% म्हणजे 36% गुण मिळवणं अपेक्षित आहे. जर 36 मार्क्स तुमच्याकडे असतील तर आणि तरच तुमच्या मुलाखतीसाठी या ठिकाणी म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण विचार केला जाऊ शकतो. आणि जर 36 गुण नसतील तर मात्र तुम्ही 100% अपात्र असणार आहे. तुमच्या गावामध्ये तुम्हाला सर्वात जास्त 35 मार्क्स जरी असतील तरी सुद्धा तुम्हाला पोलीस पाटील या पदावरती विचार केला जाणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला 45% मार्क्स मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं तयारी करायची आहे. दुसरी गोष्ट की 36 गुण मिळवल्याच्या नंतर तुम्हाला संधी मिळणार आहे ती म्हणजे या ठिकाणी मुलाखतीसाठी. आता जालना जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना मी जशा पद्धतीनं सांगितलं होतं की मुलाखतीची तयारी कशी करायची, पॅनलमध्ये कोण असतं, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात, तुम्ही तयारी कशी करून जायची आहे, ड्रेस कोड वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि जशाच्या तशा मित्रांनो तिथं त्या विद्यार्थ्यांच्या सोबत घडलेलं आहे आणि जवळजवळ 70+ विद्यार्थी जे आहेत ते आपले या ठिकाणी आता सद्यस्थितीमध्ये जालना जिल्ह्यात 70+ विद्यार्थी आपले पोलीस पाटील या पदावरती नियुक्त आहेत आणि बाकीचे विद्यार्थी जे की आरक्षणाच्या याच्यामुळं
एक विद्यार्थी आपले किंवा डॉक्युमेंटच्या इश्यूमुळं 30 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राहिलेलं आहे. अजून बाकीचे काही विद्यार्थी आहेत ते आचारसंहितेमुळे त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती थांबलेली आहे. त्यामुळं 100+ विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मुलाखतीचा अनुभव आहे. या 100+ विद्यार्थ्यांच्याकडून मी सगळी माहिती घेतलेली आहे की तिथं तुम्हाला मुलाखतीला काय काय विचारलेलं आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले, पॅनेलमध्ये कोण कोण होतं, आत व्यवस्था कशी होती, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी आपल्याला मेसेज करून सांगितलेल्या आहेत. त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा माझ्याकडे आहेत. येणाऱ्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मुलाखतीसाठी पात्र व्हाल म्हणजे जो विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र होईल त्या विद्यार्थ्याला परिपूर्ण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही माझी आहे. लक्षात ठेवा. मुलाखतीचा अनुभव सुद्धा मित्रांनो माझ्या पाठीशी चांगला आहे. जिल्हा न्यायालयासारख्या मुलाखती 2-3 वेळेस मी दिलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीचा अनुभव मला आहे. तुम्हाला कशावरती प्रश्न विचारले जातात, काय तयारी केली पाहिजे आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टींची तयारी करायची आहे, कोणते प्रश्न येतील, कोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या 100 आता हे 100 मुलं जी झालेली आहेत आपली जालना पोलीस पाटीलमध्ये सिलेक्ट, त्या सगळ्या मुलांची मी रिप्लाय घेतलेली आहे. त्यांनी मला दिलेलंच आहे. परंतु माझा स्वतःचा आणि अनुभव आहे. कारण या विद्यार्थ्यांना मीच मार्गदर्शन केलेलं होतं. पण तरी सुद्धा ॲक्च्युअल तिथं जे घडलेलं आहे ते मुलांनी मला सांगितलेलं आहे की प्रत्येक तालुक्याच्या या ठिकाणी वेगवेगळ्या मुलाखती झालेल्या आहेत. प्रत्येक तालुक्याची मुलाखतीची स्ट्रॅटेजी ही वेगवेगळी होती आणि प्रत्येक बॅचची स्ट्रॅटेजी ही वेगवेगळी होती. त्यामुळे काय स्ट्रॅटेजी होती, काय काय तिथं घडलेलं होतं हे सगळं मी तुम्हाला हे मुलाखतीच्या वेळेला सांगणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मुलाखती जी आहे ती 20 मार्काची आहे आणि लेखी परीक्षा 80 मार्काची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 45% म्हणजे 36 मार्क्स घेणं क्रमप्राप्त आहे. 36 मार्क्स जर तुमच्याकडे असतील तर आणि तरच तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होणार आहे. दुसरी गोष्ट की विषय कोणकोणते असतील, तर विषय बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता, गणित प्लस बुद्धिमत्ता. तिसरा घटक आहे तो म्हणजे जिल्हा विशेष. जिल्हा विशेष आणि चौथा घटक आहे तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी. आता सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, जिल्हा विशेष आणि चालू घडामोडी हे 4च सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला त्या जो तुमचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता जालना पोलीस पाटील भरतीच्या वेळी आपण काय केलेलं होतं, ज्या टेस्ट दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी दिलेले होते. कारण की बऱ्याचशा ठिकाणी जे पेपर झालेले आहेत त्या ठिकाणी मराठीचे प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते आणि कोतवाल सारख्या परीक्षेमध्ये इंग्रजी विचारलं जातं. त्यामुळे जी जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती झाली त्याच्यामध्ये आपण या दोन्ही विषयांचे प्रश्न दिलेले होते. परंतु तुमच्या सिलेबसमध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, जिल्हा विशेष, चालू घडामोडी हे विषय असणार आहेत. त्यामुळे मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न तुम्हाला 100% नसणार आहेत. परंतु तरी सुद्धा काही प्रश्न मी ज्या तुम्हाला 10 टेस्ट दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि अजून काही आपण टेस्ट तुम्हाला फ्री देतो त्याच्यामध्ये सुद्धा मराठीचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर अभ्यासले तर तुम्हाला बाकी काही वाचायची गरज नाही. परंतु याच्यावरती प्रश्न नसणार आहेत. परंतु तरी सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल तर आपल्या टेस्टमध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. इंग्रजी तर 100% येणार नाही, त्यामुळे इंग्रजीचा विषय सोडून द्या. परंतु जर मराठी आले 2-3 मार्काला तर आपल्या टेस्टमध्ये आहे तेच येणार आहे. मराठी सुद्धा तुम्हाला येणार नाहीत, परंतु आपण जालना जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी जी PDF काढलेली होती त्याच्यामध्ये आपण मराठीचे प्रश्न दिलेले आहेत आणि तेवढे तुम्ही केले तरी सफिशियंट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता पुस्तकं कोणती वापरायची. सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस जालना पोलीस पाटील पदाची भरती निघाली त्यावेळेला विद्यार्थ्यांनी मला बऱ्याचशा विचारलं होतं की सर आम्ही पोलीस पाटील भरतीसाठी कोणते पुस्तक वापरायचं. तर त्यावेळेला मित्रांनो आपलं पुस्तक अवेलेबल नव्हतं, परंतु आपण दिलेल्या नोट्स त्या नोट्समधून सगळेच्या सगळे प्रश्न आलेले आहेत आणि हे प्रश्न आलेले होते किंवा नव्हते हे जरी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मला स्वतः जे काही रिप्लाय दिलेले आहेत ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि मग त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, आपलं पुस्तक स्वतःचं प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळं सामान्य ज्ञानासाठी केवळ आणि केवळ तुम्हाला आपलंच पुस्तक वापरायचं आहे जे की 10,000+
प्रश्नसंच नावाचं जे माझं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला केवळ 199 रुपये त्याची प्राईज आहे मित्रांनो, 199 रुपये. हेच पुस्तक तुम्हाला पोलीस पाटील पदासाठी प्रामुख्यानं वापरायचं आहे. पहिल्यांदा तुमचं हे पुस्तक वापरून झाल्यानंतर तुम्हाला जर वेळ मिळाला तर मग तुमच्याकडे अजून कोणती पुस्तकं असतील तर ती पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. शेवटच्या 8 दिवसामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये कशा पद्धतीनं तयारी करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे पुस्तक मित्रांनो अतिशय चांगलं आहे, दर्जेदार पुस्तक आहे. पोलीस पाटील भरतीमध्ये आपण ज्या नोट्स दिलेल्या होत्या त्या नोट्समधूनच प्रश्न आले आणि त्याच नोट्सचा आधार घेऊन आपण हे पुस्तक तयार केलेलं आहे. त्यानंतर जी काही शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न जे आहेत ते आपल्या या बुकमधून आलेले आहेत. त्याचं सुद्धा प्रूफ जे आहे ते आपल्या यूट्यूबवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की मी जे प्रश्न पुस्तकामध्ये काढलेले आहेत तेच प्रश्न ॲज इट इज शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पोलीस पाटील पदासाठी पहिल्यांदा काय करायचं असेल तर हे माझं जे बुक आहे ते बुक तुम्हाला वापरायचं आहे. 10,000 प्लस प्रश्नांची तयारी त्या पुस्तकाच्या माध्यमातून होते आणि चांगले प्रश्न आहेत, चांगल्या पद्धतीने फ्रेम केलेले प्रश्न आहेत आणि जीकेचे सगळे प्रश्न आहेत ते तुम्हाला याच पुस्तकातले बघायला मिळतील. दुसरी गोष्ट, गणित बुद्धिमत्ता. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना आपण गणित बुद्धिमत्तेचे डेली व्हिडिओ देतोच. त्याचबरोबर ज्या काही आपण टेस्ट घेतलेल्या आहेत त्या टेस्टमध्ये गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण आहे. अजून तुम्हाला एक्स्ट्रा मी काही टेस्ट देणार आहे फ्रीमध्ये, त्यामध्ये जे गणित आहे त्या गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी मी जे गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ देतोय, मी किती तुम्हाला समजा 50 व्हिडिओ दिले, मी तुम्हाला 50 व्हिडिओ दिले गणित बुद्धिमत्तेचे, तुम्ही जर 50च्या 50 व्हिडिओ केले तर तुमचा एकही मार्क या गणित बुद्धिमत्तेचा जाणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी माझी बॅच लावलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे की गणित बुद्धिमत्ता मी दिलेल्या व्हिडिओमधलेच तुम्हाला गणित त्याच टाईपचे बघायला मिळतील, त्याच्या बाहेर तुम्हाला गणित जाणार नाही. परंतु तरी सुद्धा तुम्ही इतर क्लासचे कोणते गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ बघत असाल तर ते तुमच्या मर्जीनुसार आहे, ते तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट की जिल्हा विशेष. आता जिल्हा विशेषचा जो प्रश्न आहे, आपण जे जिल्हा विशेष यूट्यूबच्या माध्यमातून दिलेले आहे ते अतिशय फ्रीमध्ये दिलेले आहे तुम्हाला आणि जिल्हा विशेषचा एकही प्रश्न या आपल्या यूट्यूबच्या प्रश्न सिरीजच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळं सामान्य ज्ञान असू द्या किंवा जिल्हा विशेष असू द्या यापैकी 100% मार्क तुम्हाला पडणार म्हणजे पडणार, ही गॅरंटी आपली आहे, ही जबाबदारी आपली आहे. जिल्हा विशेषचे जवळजवळ 3-4 व्हिडिओ आपले या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे सगळे प्रश्न, आपण एकही प्रश्न या जिल्ह्यावरचा सोडलेला नाही. त्यामुळे कुठलाही प्रश्न जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आला तर तो 100% तुमचा कव्हर होणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे बुक आहे ते बुक आणि त्यानंतर हे जिल्हा विशेष आपलं फ्रीमध्ये आहे की जे यूट्यूबला अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला 100% मार्क्स या दोन्ही विषयांचे या ठिकाणी मिळणार आहेत. आता चालू घडामोडी सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो. चालू घडामोडीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं? चालू घडामोडीसाठी मार्केटमधलं कुठलंही पुस्तक तुम्ही वापरलं तरी चालतं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यात जास्त, आता आपण अभ्यास कसा करायचा याविषयी बोलूया. सगळ्यात जास्त जो अभ्यास आहे तो तुम्हाला या 3 विषयांचा करायचा आहे, म्हणजे सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि जिल्हा विशेष. लक्षात ठेवा, जर तुम्हाला 80 गुण असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल की 70 किंवा 65 प्लस मार्कांसाठी हे 3 विषय असणार आहेत, लक्षात ठेवा. आणि राहिलेल्या 15 किंवा 10 मार्कांसाठी म्हणजे 65 ते 70 पर्यंत हे 3 विषय असणार आहेत आणि राहिलेल्या 10 ते 15 मार्कांसाठी काय असणार आहे, जर बघा 65 प्लस प्रश्न जर या 3 विषयात आले तर 15 प्रश्न कशात येणार आहे, तुमचे चालू घडामोडीमध्ये येणार आहे. किंवा 70 प्लस प्रश्न जर इथं आले तर तुम्हाला 10 प्रश्न कुठे येणार आहेत, हे चालू घडामोडीमध्ये येणार आहेत. मग त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की या 10 मार्कांना किती किंवा 10 ते 15 मार्कांना जास्त वेटेज द्यायचं का 65 ते 70 मार्कांना जास्त वेटेज द्यायचं. तर मित्रांनो 65 ते 70 मार्कांची तयारी पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चालू घडामोडीसाठी म्हणजे त्याचं जे काही पुस्तक असेल ते रेफर करायचं आहे. आपण आणि यूट्यूबच्या माध्यमातून चालू घडामोडीचे प्रश्न देणार आहे. कारण मित्रांनो काय होतं, बरेच विद्यार्थी चालू घडामोडीचा अभ्यास करत बसतात आणि मग यातले जे त्यांचं गणित आहे किंवा सामान्य ज्ञान आहे हे राहून जातं आणि चालू घडामोडी याची 100% शाश्वती देता येत नाही की हेच परीक्षेला येईल, लक्षात ठेवा. आणि त्याचा आवाका इतका मोठा असतो की तुम्हाला ती पुस्तक वाचताना म्हणजे खूप कंटाळा येईल किंवा कोणता घटक वाचायचा हे सुद्धा समजणार नाही. आणि चालू घडामोडी हा विषयच असा आहे की
यामध्ये आपण सांगू शकतो, मी तुम्हाला सांगितलं की सामान्य ज्ञानचं आपलं बुक घ्या, यामध्ये कमीत कमी तुम्हाला 30-35 प्रश्न जे आहेत ते बघायला मिळतील. त्यानंतर जिल्हा विशेष आहे, जिल्हा विशेषचे 10-15 प्रश्न असतील, तर ते 10-15च्या 15 प्रश्न जे आहेत ते या आपल्या जिल्हा विशेषमधूनच येणार, ही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. परंतु चालू घडामोडी असा विषय आहे की याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही की परीक्षेसाठी हेच येणार आहे. परंतु चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तुमच्या जिल्ह्यापासून करायचा आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादे व्यक्तिमत्व राजकीय आहे, ते मृत पावलेलं आहे, किंवा एखादा खेळाडू आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला कोणता तरी पुरस्कार मिळालेला आहे. तुमच्या गावाला कोणता पुरस्कार मिळालेला आहे का? त्यानंतर काही निवडणुका झाल्या असतील तर तिथले महापौर, नगरसेवक, त्यानंतर तुमचे कलेक्टर वगैरे हे कोणी असतील तिथले समजा, तर त्यांच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. जर एखाद्याची नवीन नियुक्ती झाली असेल तर या संदर्भामध्ये काय होणार आहे, तुम्हाला तिथं प्रश्न येणार आहेत. परंतु त्याच्यानंतर मग तुमच्या गावाचे, तुमच्या तालुक्याचे, तुमच्या जिल्ह्याचे प्रश्न झाल्याच्या नंतर मग तुम्हाला महाराष्ट्राकडे जायचं आहे. महाराष्ट्रातल्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत. परंतु कमीत कमी पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वीच्या चालू घडामोडी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जुलैपासून, लक्षात ठेवा, जुलैपासून ते डिसेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त अलीकडच्या 2 महिन्यातलं, म्हणजे आता डिसेंबर जानेवारीला जर पेपर असेल तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कमीत कमी 3 महिन्यांचे तरी जिल्हा विशेष तुम्हाला पाठच पाहिजेत. जर विचारले तर 3 महिन्याचे विचारतील, परंतु जास्तीत जास्त पाठीमागे गेले तर 6 महिने पाठीमागे जातील. त्याच्या पाठीमागं चालू घडामोडी विचारल्या जाणार नाहीत. त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तुम्हाला या 6 महिन्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि नाहीच तुम्हाला 6 महिन्यांचं जमलं तर परफेक्ट तुम्ही 3 महिन्यांचं ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतचं जे चालू घडामोडी आहे ते चालू घडामोडी या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. कारण चालू घडामोडीमधले प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मुलाखतीला सुद्धा या ठिकाणी विचारले जातात. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत तुम्हाला विषय समजलेले आहेत, पुस्तकं कोणती वापरायची हे समजलेलं आहे. आणि त्यानंतर अभ्यास कसा करायचा, तर अभ्यास कसा करायचा बघा, तुम्ही वेटेज देत असताना हे जे पुस्तक आहे आपलं चालू सामान्य ज्ञानचं, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 800 ते 850 पानं आहेत. 850 पानं आहेत. आणि या 850 पानांच्या मध्ये दररोज तुम्ही 30 ते 50 पानं जरी वाचली तरी एका आठवड्यामध्ये तुमचं हे पुस्तक, किंवा जास्तीत जास्त 15 दिवस पकडा, 15 दिवसामध्ये तुमचं हे पुस्तक या ठिकाणी वाचून पूर्ण होतं. आणि वाचून पूर्ण झाल्यानंतर राहिलेल्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला त्याचं चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन करता येतं. आता आपण पुस्तक तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जिथं आपण प्रश्न दिलेला आहे, पहिला आपण काय केलं होतं की वरती प्रश्न दिलेले होते आणि मग सगळ्यात शेवटी त्याची आपण आन्सर की दिलेली होती. परंतु आता आपण तसं केलेलं नाही. तर आपण काय केलेलं आहे, प्रश्न दिलेला आहे, त्याच्या खाली 4 पर्याय आहेत आणि ज्याचा योग्य पर्याय आहे तो पर्याय आपण या ठिकाणी डार्क केलेला आहे. त्यामुळे तिथंच तुम्हाला उत्तर मिळणार आहे. जास्त ताण घ्यायची गरज नाही. त्यामुळे या पुस्तकाचं तुम्हाला रिव्हिजन 5-6 वेळा करता येईल आणि चांगल्या पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करता येतील. आणि त्याचबरोबर हे पुस्तक ज्यांनी घेतलेलं आहे, सामान्य ज्ञानाचं पुस्तक ज्यांनी घेतलेलं आहे, त्यांना मी यूट्यूबवरती माझे फ्री व्हिडिओ आहेत 1ली ते 7वी पर्यंतचे, 1ली ते 7वी पर्यंतचे जे काही फ्री व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला का बघायचे आहेत, कारण पुस्तक वाचत असताना ते कशा पद्धतीने वाचायचे, त्याच्यामध्ये कसे प्रश्न तयार होतात, तुम्ही स्वतः कसे प्रश्न तयार करायचे आहेत, स्वतः कसा सराव करायचा आहे, हे ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळणार आहे. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघणं क्रमप्राप्त आहे. ज्यांनी हे बुक घेतलेलं आहे त्यांना या व्हिडिओची प्लेलिस्ट सेंड केलेली आहे, त्यांनी ती प्लेलिस्ट बघायची आहे. ती प्लेलिस्ट बघितल्यानंतर तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की पुस्तक कशा पद्धतीनं वाचायला पाहिजे. केवळ मी प्रश्न दिला आणि त्याचं उत्तर खाली डार्क करून दिलेलं आहे म्हणून तुम्ही तशाच पद्धतीने वाचत जायचं नाही. तर त्याच्यामध्ये अजून कशा पद्धतीने प्रश्न तयार होतात हे तुम्हाला बघायचं असेल तर ते जे व्हिडिओ आहेत 8वी पर्यंतचे, 7वी 8वी पर्यंतचे, तर ते तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर जिल्हा विशेषचे PDF तर आपण देणारच आहे. त्या कशा पद्धतीने PDF तुम्हाला मिळणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळणार आहे. व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला PDF कशी मिळवायची आहे, त्यासाठी काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे. आणि चालू घडामोडी ज्या आहेत ते आपण डेली या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही सामान्य ज्ञानचं पुस्तक वाचा, गणित बुद्धिमत्ता, वेळ असेल तर मित्रांनो दररोज 2 तास त्याचं प्रॅक्टिस करा. दररोज 2 तास प्रॅक्टिस करा. दररोज 2 तास प्रॅक्टिस केलं तर आपण हे जे 50+ व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, या व्हिडिओचं चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये गेल्यानंतर
मी दिलेल्या व्हिडिओमध्ये जे टाईप आहे त्याच टाईपची गणितं तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला दिसणार आहेत, हे मी तुम्हाला 100% सांगतो. त्यामुळं तुम्ही जे काही व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यामुळं फक्त एकच विषय आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांचं गणित कच्चं असतं. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं गणित कच्चं आहे, त्यांना मी एकच गोष्ट सांगेन, की तुम्हाला फक्त आणि फक्त सराव करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 तास जर वेळ असेल, तर निश्चितपणे 2 तास तुम्ही घालवून या ठिकाणी अभ्यास करू शकता. दुसरी गोष्ट सामान्य ज्ञानचं पुस्तक आहे, हे तुम्ही कुठेही जाऊन वाचू शकता. तुम्ही कामावरती गेला, कुठेही असाल, तुम्ही फावल्या वेळामध्ये हे पुस्तक या ठिकाणी वाचू शकता. आणि जिल्हा विशेष तर काय, तुम्हाला त्याची PDF भेटून जाईल. फक्त PDFसाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि चालू घडामोडी तुम्ही पुस्तक मार्केटमधलं कुठलंही घ्या, पाठीमागच्या 6 महिन्यांचं. त्याचसोबत आपण सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न देणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपलं YouTube चॅनल फॉलो करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण दिलेली आहे. तिथं जाऊन टेलिग्राम, आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की टेलिग्राम चॅनलच्या लिंक आपल्याकडे 2 आहेत. एक म्हणजे आपलं रेग्युलर जे MPSC GK ट्रिक्स बाय अथर्व कोचिंग क्लास हे आहे, की तिथं सर्व घडामोडींची माहिती दिली जाते. आणि दुसरं एक आपलं जिल्हा पोलीस पाटील पदाचे टेलिग्राम चॅनल आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती पोलीस पाटील पदाची स्ट्रॅटेजी, त्याचसोबत जे विद्यार्थी आपले ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं. आणि तिथं जो काही अभ्यासक्रम आहे, चालू घडामोडी असतील किंवा इतर तुमच्या PDF असतील, जुन्या PDF असतील, जुन्या PDFची लिंक असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. परंतु तिथं मित्रांनो त्यांनाच संधी आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती, की ज्यांनी आपल्या बॅचला ॲडमिशन घेतलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आपला टेलिग्रामचा ग्रुप हा वेगळा आहे. ते आपण ज्यावेळेस तुमचे फॉर्म भरून होतील त्यावेळेला आपण तो ग्रुपची लिंक तुम्हाला देत असतो आणि तिथं तुम्ही जॉइन झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या सर्व काही गोष्टी असतील त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी देत असतो. तर एका महिन्यामध्ये 100% 70+ मार्क्स तुम्हाला मिळतील. त्याबद्दल काळजी करायची अजिबात गरज नाही. फक्त तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा, आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा, टेलिग्राम चॅनलशी कनेक्ट राहा. येणाऱ्या काळात रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला समजेल की RS अकॅडमी म्हणजे काय चीज आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.